हॅलो गाईज, वेलकम बॅक टू बायोबाजी. माय सेल्फ डॉक्टर ऐश्वर्या. आणि आज आपण 2025चा मॉलिक्युलर बेसिसमधला एक क्वेश्चन बघणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ॲज युज्युअल नेहमी सायंटिस्टवरती एक क्वेश्चन फिक्स असतो, तसंच यावर्षी मॅच द पेअरमध्ये सायंटिस्टवरती क्वेश्चन आलेला. अल्फ्रेड हर्शी आणि मार्था चेस यांनी काय केलेलं, जेनेटिक मटेरियलचं कन्फर्मेशन दिलेलं, बरोबर. अनइक्विव्होकल प्रूफ ऑफ DNA म्हणतो आपण, त्यात फर्स्ट लाईन आहे त्या पॅरेग्राफची. त्यानंतरनं युक्रोमॅटिन हे लूजली असतं बघा. युक्रोमॅटिन लूजली पॅक अँड लाईट स्ट्रेन DNA असतो. युक्रोमॅटिन हे लक्षात कसं ठेवलेलं, मी कसं लक्षात ठेवते, यूमध्येच यूच्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये पण युक्रोमॅटिन बघा, लूज. आणि इकडं काय आहे, युक्रोमॅटिन. याच्यामध्ये पण यूचं प्रोनाऊन्सिएशन होतं आणि याच्यामध्ये पण यूचंच प्रोनाऊन्सिएशन होतं. असं युक्रोमॅटिन हे लूजली पॅक असतं. आणि फ्रेडरिक ग्रिफिथनं काय केलं, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल सांगितलं बघा. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया याच्यावरती त्यानं एक्सपेरिमेंट केला होता. हेट्रोक्रोमॅटिन असतं ते डेन्सली पॅक असतं. मग याच्यामध्ये ऑप्शन कोणता येणार बघा, एचं काय येणार, एचं फोर्थ. या दोन ऑप्शनपैकी एक येणार. युक्रोमॅटिन काय आहे, लूजली पॅक, म्हणजे बीचं थर्ड कुठे आहे, इथं आहे, ऑप्शन एमध्ये आहे. फ्रेडरिक ग्रिफिथ स्ट्रेप्टोकोकस, सीचं 1 आणि डीचं 2 डेन्सली पॅक. बघा परत एकदा, अल्फ्रेड हर्शी आणि मार्था चेस जेनेटिक मटेरियलचं कन्फर्मेशन. युक्रोमॅटिन म्हणजेच लूजली पॅक आणि लाईट स्ट्रेन DNA. फ्रेडरिक ग्रिफिथ स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनियावरती एक्सपेरिमेंट केला. त्यानंतर हेट्रोक्रोमॅटिन म्हणजेच डेन्सली पॅक आणि डार्क स्ट्रेन असतं. ठीक आहे, थँक्यू.